भारत स्वतंत्र झाला, तिरंगा फडकला, ब्रिटिश गेले, पण एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का, की फक्त सत्तेचा रंग बदलला आहे? महात्मा गांधींनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं, महात्मा गांधींनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं, तो भारत आज आपल्याला दिसतोय का? की गांधीजींचं स्वप्न आपल्या हातातून निसटत चाललंय? आज गांधीजींच्या पुण्यतिथीला हा प्रश्न टाळायचा नाही, तर थेट सामोरा जायचं आहे. स्वातंत्र्य मिळालं, पण गांधीजींचं स्वप्न हरवलं का? स्वातंत्र्य मिळालं हा शब्द आपण इतक्या सहज उच्चारतो, जणू तो आपोआप मिळालेला आहे. तिरंगा फडकतो, राष्ट्रगीत वाजतं, अभिमानानं छाती भरते, पण या अभिमानाच्या आड एक प्रश्न आजही उभा आहे आणि तो प्रश्न टाळता येणार नाही. स्वातंत्र्य मिळालं, पण गांधीजींचं स्वप्न हरवलं का? महात्मा गांधींनी भारतासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते फक्त राजकीय नव्हतं, ते केवळ इंग्रजांविरुद्धचं नव्हतं. ते स्वप्न होतं माणसाविरुद्ध उभ्या राहिलेल्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध. गांधीजींना भारत स्वतंत्र व्हावा असं नक्कीच वाटत होतं, पण त्याहून जास्त त्यांना भारत सुसंस्कृत व्हावा असं वाटत होतं. कारण त्यांच्या मते स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय नव्हतं, ते एक साधन होतं उत्तम माणूस घडवण्यासाठीचं. गांधीजी म्हणायचे, बाहेरची गुलामगिरी जाऊ शकते, बाहेरची गुलामगिरी जाऊ शकते, पण आतली गुलामगिरी जास्त धोकादायक असते. भीतीची गुलामगिरी, लोभाची गुलामगिरी, द्वेषाची गुलामगिरी आणि सवयींची गुलामगिरी. आज आपण स्वतःला स्वतंत्र म्हणतो, पण आपण खरं स्वतंत्र आहोत का? की अजूनही आपण पैशाच्या, प्रतिष्ठेच्या, सत्तेच्या आणि समाजाच्या अपेक्षांच्या गुलामगिरीत अडकलो आहोत? गांधीजींच्या भारतात माणूस केंद्रस्थानी होता. व्यवस्था नव्हे, सत्ता नव्हे, नफा नव्हे, माणूस, शेवटचा माणूस, जो दिसत नाही, ज्याचा आवाज ऐकू येत नाही, जो आकड्यांमध्ये हरवतो. गांधीजी प्रत्येक निर्णय घेताना विचारायचे, या निर्णयाचा परिणाम त्या शेवटच्या माणसावर काय होईल? आज आपण निर्णय घेताना हा प्रश्न विचारतो का, की फक्त फायदा, सोय आणि प्रसिद्धी याचाच विचार करतो? आज देशात प्रचंड प्रगती झाली आहे असं आपण म्हणतो. मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत, रस्ते झाले आहेत, तंत्रज्ञान झपाट्याने वाढलं आहे, पण या सगळ्या प्रगतीत माणूस सुखी झाला आहे का, की फक्त वेग वाढला आहे आणि शांती हरवली आहे? गांधीजी म्हणायचे, वेग आणि दिशा यात फरक असतो. वेगाने चालणारा माणूस जर चुकीच्या दिशेने चालत असेल, वेगाने चालणारा माणूस जर चुकीच्या दिशेने चालत असेल, तर तो जिथे पोहोचतो ते ठिकाण धोकादायक असतं. गांधीजींचं स्वप्न होतं की भारतात कोणीही भुकेला राहू नये, पण आजही उपासमारीची बातमी येते. एका बाजूला अन्न वाया जातं आणि दुसऱ्या बाजूला माणूस उपाशी मरतो. गांधीजी असते तर त्यांनी आपल्याला आरसा दाखवला असता आणि विचारलं असतं, हा विकास नेमका कोणासाठी आहे? धर्माबाबत गांधीजींची भूमिका खूप स्पष्ट होती. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे आत्मशुद्धी, माणसाला अधिक माणूस बनवणारी प्रक्रिया. पण आज धर्म हा ओळखीचा, वर्चस्वाचा आणि संघर्षाचा मुद्दा बनतोय. गांधीजींचा भारत सर्व धर्मांचा सन्मान करणारा होता. आज आपण सहिष्णुतेची भाषा बोलतो, पण असहिष्णुतेचं आचरण करतो. हे गांधीजींचं स्वप्न होतं का? गांधीजी म्हणायचे, मला असा भारत हवा आहे, मला असा भारत हवा आहे जिथे सत्य बोलणारा माणूस एकटा पडणार नाही. पण आज सत्य बोलणं धोकादायक ठरतं, खोटं चालतं, चलाखी कौतुकास्पद ठरते आणि प्रामाणिकपणा मूर्खपणा समजला जातो. अशा समाजात गांधीजींचं स्वप्न जिवंत राहू शकतं का? हा प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतो. शिक्षणाबाबत गांधीजी फार स्पष्ट होते. त्यांना फक्त पुस्तकी शिक्षण नको होतं, त्यांना जीवन शिक्षण हवं होतं. आज आपण मुलांना गुण मिळवायला शिकवतो, पण मूल्य शिकवतो का? स्पर्धा शिकवतो, पण सहकार्य शिकवतो का? यश मिळवायला शिकवतो, पण अपयश पचवायला शिकवतो का? गांधीजींना असा भारत हवा होता जिथे शिक्षित माणूस केवळ हुशार नसेल तर संवेदनशीलही असेल. गांधीजींच्या भारतात साधेपणा हा दोष नव्हता, तो अभिमान होता. आज साधेपणा मागासपणाशी जोडला जातो,
दिखावा प्रतिष्ठा बनतो. गरज आणि हव्यास यातील सीमारेषा पुसली जाते. गांधीजी म्हणायचे, पृथ्वी माणसाच्या गरजा पूर्ण करू शकते, पण हव्यास नाही. आज आपण निसर्गालाही गुलाम बनवतोय आणि नंतर संकट आलं की आश्चर्य व्यक्त करतोय. अहिंसा हा गांधीजींच्या स्वप्नाचा आत्मा होता. अहिंसा म्हणजे भित्रेपणा नव्हे, हे ते वारंवार सांगायचे. अहिंसा म्हणजे प्रचंड आत्मबळ, स्वतःवर नियंत्रण, रागावर संयम, सुडाऐवजी समज. आज आपण क्षणात चिडतो, क्षणात बोलतो, क्षणात लिहितो आणि नंतर म्हणतो शब्दस्तर होते. पण शब्द जखम करतात हे गांधीजी फार आधी सांगून गेले होते. सोशल मीडियाच्या युगात आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण अभिव्यक्तीची जबाबदारी हरवली आहे. आपण विचार न करता बोलतो, लिहितो, शेअर करतो. गांधीजी असते तर त्यांनी विचारलं असतं, तुमचं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आघात करत नाही ना? आपण अनेकदा म्हणतो गांधीजी आजच्या काळात चालत नाहीत, पण खरं सांगायचं तर आजचा काळच असा आहे की जिथे गांधीजींची सर्वात जास्त गरज आहे. कारण आज माणूस प्रचंड शक्तिशाली झाला आहे, पण तितकाच असंतुलितही झाला आहे. विज्ञान पुढे गेलं आहे, पण विवेक मागे पडला आहे. गांधीजींचं स्वप्न एखाद्या सरकारचं नव्हतं. गांधीजींचं स्वप्न एखाद्या सरकारचं नव्हतं, ते समाजाचं स्वप्न होतं. आणि समाज म्हणजे कोण? तर समाज म्हणजे आपण, प्रत्येक नागरिक, प्रत्येक पालक, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक विद्यार्थी. जर आपण म्हणालो हे काम माझं नाही, तर गांधीजींचं स्वप्न नक्कीच हरवेल. पण जर आपण म्हणालो बदल माझ्यापासून सुरू होईल, तर ते स्वप्न अजूनही जिवंत आहे असं म्हणायला काहीच हरकत राहणार नाही. स्वातंत्र्य मिळालं आहे हे नाकारता येणार नाही, पण स्वातंत्र्य टिकवणं, त्याला अर्थ देणं आणि त्यातून माणुसकी फुलवणं ही खरी परीक्षा आहे. गांधीजींचं स्वप्न हरवलं आहे का? याचं उत्तर कुठल्याही पुस्तकात नाही. ते आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या निवडीत आणि आपल्या मौनात आहे. आणि म्हणूनच आज हा प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. स्वातंत्र्य मिळालं, पण गांधीजींचं स्वप्न हरवलं का? कारण हा प्रश्न जर आपण टाळला तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. आज आपण गांधीजींचं नाव खूप वेळा घेतो, पण त्यांचा त्रास फार कमी वेळा समजून घेतो. कारण गांधीजींचा मार्ग सोपा नव्हता, तो सोयीचा नव्हता, तो प्रश्न विचारणारा होता, आत्मपरीक्षण करायला लावणारा होता. आणि म्हणूनच आजही तो मार्ग अस्वस्थ करतो. आपल्याला देश आवडतो, पण देशासाठी अस्वस्थ व्हायला आपण तयार आहोत का? आपल्याला स्वातंत्र्य आवडतं, पण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लागणारी जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत का? गांधीजींचं स्वप्न हे झेंड्यात नव्हतं, ते माणसाच्या अंतःकरणात होतं. आणि ते अंतःकरण आज किती जागं आहे हा खरा प्रश्न आहे. गांधीजी म्हणायचे, तुम्ही जसा बदल पाहू इच्छिता तो आधी स्वतः बना. पण आज आपण बदलाची वाट पाहतो आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. भ्रष्टाचारावर बोलतो, पण छोट्या फायद्यासाठी स्वतः तडजोड करतो. हिंसेचा निषेध करतो, पण शब्दांनी जखमा करतो. गांधीजींचा भारत हा परिपूर्ण लोकांचा नव्हता, तो प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लोकांचा होता. आणि आजही जर एखादा माणूस मनापासून स्वतःला बदलायचा निर्णय घेतो, तर समजा त्या क्षणी गांधीजींचं स्वप्न थोडंसं तरी पूर्ण होतं. आणि लक्षात ठेवा, गांधीजींची हत्या गोळ्यांनी झाली होती, पण त्यांचा विचार कोणीही मारू शकला नाही. आजही जेव्हा एखादा माणूस अन्यायाविरुद्ध शांतपणे उभा राहतो, जेव्हा कोणीही न पाहत सत्याची बाजू घेतो, जेव्हा स्वार्थाला बाजूला ठेवून समाजाचा विचार करतो, तेव्हा गांधीजी पुन्हा जिवंत होतात. ते एखाद्या फोटोमध्ये नाहीत, पुतळ्यात नाहीत, तर त्या प्रत्येक कृतीत आहेत जिथे माणूस माणूस म्हणून वागतो. आज गांधीजींच्या पुण्यतिथीला आपण फक्त मौन पाळून थांबू नये. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी माझ्या रोजच्या आयुष्यात गांधीजींच्या विचारांपैकी किती जगतो? माझं बोलणं, माझं वागणं, माझ्या निवडी, माझं मौन यात सत्य आहे का, करुणा आहे का आणि धैर्य आहे का? कारण देशाचं भविष्य मोठ्या भाषणांनी ठरत नाही, ते ठरतं सामान्य माणसाच्या प्रामाणिक कृतीने. आज आपण महात्मा गांधींना आठवलं, पण फक्त आठवण करून चालणार नाही. गांधीजी इतिहासातले नव्हते, ते भविष्याकडे दाखवणारे दीपस्तंभ होते. तो दीप आजही पेटता आहे. फक्त पाहायचं, आपण डोळे उघडे ठेवतो का? स्वातंत्र्य फक्त मिळवायचं नसतं, ते रोज वागण्यात जपायचं असतं. सत्य बोलताना, अन्यायाला नकार देताना आणि माणूस म्हणून उभं राहताना.
गांधीजींचं स्वप्न हरवलं आहे का याचं उत्तर कुठेही बाहेर नाही, ते उत्तर आपल्यातच आहे. आजपासून जर एक जरी माणूस सत्याच्या बाजूने उभा राहिला तर समजा गांधीजी अजून जिवंत आहेत. स्वातंत्र्य मिळालं. आता प्रश्न एवढाच आहे, आपण गांधीजींच्या स्वप्नासाठी जगायला तयार आहोत का? जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ विचार करायला लावणारा वाटला असेल, जर या शब्दांनी तुमच्या मनात घर केलं असेल, तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण विचार पसरले तरच बदल घडतो. अशाच इतिहासातून प्रश्न विचारणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या आणि समाजाला जाग करणाऱ्या व्हिडिओंसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. स्वातंत्र्य मिळालं, पण गांधीजींचं स्वप्न आपल्याकडून हरवतंय का? पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, एका नव्या प्रश्नासह आणि सत्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आवाजांसह. जय हिंद, धन्यवाद.